हे काय बरं? हे आहे इडलीचं सारणपासून बनवलेला ढोकळा. सँडविच इडली पण म्हणू शकता तुम्ही, पण त्याला कट केलेली ही इडली. किंवा तुम्हाला काय नाव द्यायचं ते मला सुचवा, आपण ते नाव देऊ. ॲक्च्युली काय झालं, माझ्या मुलाला इडली खाऊन खाऊन कंटाळा आला आणि मी मँगो इडली, चॉकलेट इडली, वेगवेगळ्या प्रकारचं काही काही केले, डोसा, उत्तप्पा वगैरे. पण तो बोलला की मम्मी असं काहीतरी कर ना, की मला खायला पण टेस्ट वाटेल, आणखी वेगळं काहीतरी. म्हटलं चला याचं सँडविच बनवू आणि मध्ये वेगळं काहीतरी सारण भरून आपण असं करूया ढोकळ्या टाईप. तर मग मी हे केलंय आणि टेस्ट म्हणताना तर अप्रतिम. कारण याची खास गोष्ट म्हणजे माझ्याच दारातल्या मिरच्या, म्हणजे बाल्कनीमधल्या, आणि कढीपत्ता पण, पुदिना, फक्त कोथिंबीर मी बाहेरून आणली विकत आणि ती टाकली. बघा मिरच्या, छोटंसं झाड आहे पण किती साऱ्या मिरच्या निघाल्या. आणि खरं सांगते, आपल्या घरच्या म्हणजे स्वतःच्या घरच्या झाडाच्या मिरच्या किंवा कढीपत्ता किंवा पुदिना हे तोडून हे खाल्लं ना की त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच येते. आणि एक समाधान मिळते की अरे आपण म्हणजे न काही करता ते झाड आलं आणि त्याला इतक्या साऱ्या मिरच्या आल्या. बघा किती छोटं झाड आहे आणि मिरच्या बघा, आणि त्याची टेस्ट, हा 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 हा. एकदा मी ठेचा पण करून दाखवेल बरं का. ह्या पुदिना याचे मी थोडेसेच पाने टाकले, 5-6, आणि हा कढीपत्ता. पण छान वाटते, दारात झाडं आहेत तर. तर हे इडलीचं सारण म्हटलं आपण मुलाला आपल्या दाखवावं की बघ मी हे पण केलंय, खाऊन बघ आणि मला टेस्ट सांग. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. हे मी इडलीचं सारण घेतलं थोडं, त्याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकला बरं का, आणि मीठ. आता ज्याच्यामध्ये मी हे इडलीचं सारण टाकणार आहे त्याला तेल लावून घेतलं. तुम्ही स्टीलचं भांडं घेऊ शकता, कुकरचं भांडं घेऊ शकता, काहीही असं खोलगट भांडं घ्या, त्याच्यामध्ये मस्त तेल लावा आणि हे सारण आता आपल्याला टाकायचं आहे. बघा, आणि गॅसवर बाजूला मी एक म्हणजे मोठं पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात खाली पाणी टाकलं आहे आणि ते बॉईल करायला ठेवलं आहे. ते बॉईल झालं की आपल्याला हे सारण तिच्यावर ठेवून द्यायचं आहे. बघा, आणि याला जवळपास 7 ते 8 मिनटं होऊ द्यायचं. आता इकडे बघा मी काय करते, थोडं सारण घेतलंय मी इडलीचं खाली बघा, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पुदिना, थोडंसं कढीपत्ता आणि थोड्याशा मिरच्या बघा, आणि कोथिंबीर रेडीमेड बाहेरची. याला मिक्सरमधून बारीक करून घेतलंय बघा, असं दिसतंय, कारण याच्यामध्ये इडलीचं सारण आहे थोडं. आता हे सारण आहे ना एका भांड्यामध्ये काढायचं आहे. बघा, थोडंसं मीठ टाकते मी या सारणामध्ये आणि सोडा टाकते. ते व्हिडिओ आला नाही, तो व्हिडिओ मला वाटला घेतला गेला पण नाही आला. आता हे सारण मिक्स करून जे आपण ठेवलेलं आहे ना बॉईल करायला, तो ढोकळा झाला की नाही ते पाहायचं, आणि ते झालं असेल तर बाहेर काढू हे सारण तिच्यात टाकायचं आणि पहिले चेक करून घ्यायचा बरं का, आणि नंतर सोडा टाकायचा, नंतर मिक्स करून हे तिच्यावर टाकायचं आहे आणि याला वरून पसरून द्यायचं सर्वकडनं. बघा, एक लेयर तयार होते. आता पुन्हा हे त्याच पातेल्यावर ठेवून द्यायचं, झाकण ठेवून पुन्हा 7 ते 8 मिनटं होऊ द्यायचं. बघा, आता पुन्हा व्हाईट कलरचं सारण आहे माझ्याकडे, तर तिच्यामध्ये पण हे बघा मी सोडा टाकला होता, याच्यात सोडा मिक्स करून ठेवला होता मी, जे घेतला होता त्याच्यामध्ये, आणि ते पुन्हा सारण याच्यावर टाकलं आहे. त्याला आपण सगळीकडे पसरून घेऊयात.
थोडंसं तिखट टाकूयात वरून. तुम्ही आहे ना याच्यावर आपली मोहरी असते ना ती पण भाजून टाकली तरी चालेल, खूप छान लागते. आता पुन्हा हे सारण केल्यानंतर आपल्याला पुन्हा पातेल्यावर ठेवून द्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता 7-8 मिनटं पुन्हा होऊ द्यायचं. आता मी काय केलं, तळक्याचं पॅन घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि मोहरी छान तळली की आपल्याला तेच मिरच्या, कढीपत्ता, हिंग, तुम्हाला जे हवं ते तडका तयार करू शकता. मी 3-4 मिरच्या घेतल्या आहेत आणि कढीपत्ता. हे छान तडतडलं की आपल्याला थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपला ढोकळा तयार होतो. इडली सँडविच है ना. तुम्ही सुचवा याला काय नाव द्यायचं, ते नाव देऊयात आपण. खायला तर खूप टेस्टी होते. आणि मग याच्यासोबत आपल्याला म्हणजे चटणी पण नकोशी वाटते, कारण आजी आतमध्ये सारण भरलं ना, ती चटणी असल्यामुळे दुसरी चटणी घ्यायची पण गरज नाही. सॉस वगैरे तुम्ही घेऊ शकता. मुलांना हे डब्यात पण देऊ शकता. घरी टाइमपास म्हणजे काय करून खायचं असेल तिच्यातही खाऊ शकता. आणि डाएटवर असलं तर मग तर खायलाच पाहिजे. बघा तुम्हाला कट करून दाखवते ही कशा दिसते आणि कसं लागते. ही चव नाही सांगू शकत ना, तुम्हाला करून बघावं लागेल, खावं लागेल आणि तुम्हीच सांगा मग मला कमेंट करून की कसं झालंय. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी, नक्की सांगा. आता आपण याच्यावर तडका टाकूयात. आणि ढोकळ्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागतंय, याच्यामध्ये ते पण टाकायचं काम नाही, कारण इडली ही छान फुगलेली आणि असं घशात अटकत नाही, छान होते. आणि हिच्यात चटणी पण आहे, खायला मजा पण येते मस्त. बघा मला सांगा कसा झालाय. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी ते पण मला सांगा, आणि तुम्हाला करायला आवडेल का हे पण सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. आणि तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. खूप जण आहेत आपला व्हिडिओ बघणारे, तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तोपर्यंत चला, ओके, बाय.